नेतृत्वामध्ये आम्ही पक्षप्रवेश करतोच आहे आणि पक्षात येण्याकरता आम्ही कुणालाच ना म्हणत नाही, कारण शेवटी मोदीजीच्या नेतृत्वातला भारत आणि त्याकरता येणारं जे काही लोक आहेत, जे काही नेते आहेत. आता आम्ही अशोक चव्हाण साहेब पक्षप्रवेश झाला आहे, अर्चनाताई पाटील चाकूरकरांचा झाला आहे. तर जे जे पक्षप्रवेश होतील त्याला पक्षामध्ये संघटना वाढवण्याकरता आमच्या उपयोगात आहे. नाही, खर्चे स्वतः येत आहेत, पण त्यांची मुलगी येत नाहीये. ऑलरेडी तुमच्याकडे तिकीट दिलेलं आहे तुम्ही, हे मग हे तारेवरची कसरत कशी करणार? मी आत्ताच वारंवार सांगतो आहे की केंद्रीय आमची समिती, राज्याची समितीचा विचार करेल. शेवटी निर्णय संपूर्णच करावे लागतील, तुटक निर्णय होणार नाही. आमची राज्याची समिती, केंद्राची समिती साऱ्या गोष्टीचा निर्णय करेल आणि मगच कुठल्या गोष्टीचा त्या ठिकाणी योग्य निर्णय होईल. पण खडसे साहेबांचं जर मत असेल तर आमची केंद्रीय समिती, राज्य समिती विचार करेल. ग्रीन सिग्नल नाही आहे त्याच्या प्रवेशाला? ग्रीन सिग्नलची गरज नाही आहे. शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदींच्या नेतृत्वात ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायचं असेल, आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे. आमच्या पक्षात गेलेले लोक असो की काँग्रेसमध्ये येणारे लोक असो, आजही पक्षप्रवेश झाले पुण्यामध्ये. त्यामुळं पक्षप्रवेशाकरता आमची कुणाची ना नसतं. नाही, पण त्यांचे अमित शहा सोबतचे, नड्डाजींसोबतचे फोटो आलेत दिल्लीत भेटलेले 15 दिवसापूर्वी. आता काय समिती विचार करणार आहे? असं आहे, नड्डाजी, अमितभाई सर्वांनाच भेटतात, आम्ही रोज भेटतो. त्यामुळे काही वाद नाही आहे कुठला. पण शेवटी एक निर्णय प्रक्रिया आहे, त्या निर्णय प्रक्रियेत जावं लागतं. फडणवीसांचा विरोध आहे का? कोणाचा विरोध नाही. बाहेर गेले असं बोललं. देवेंद्रजीचा विरोध नाही. देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही. उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त, मी साक्षी आहे, खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजींनी पहिल्यापासून दिलं आहे. खडसे जे आमचे नेते होते त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातला खडसे साहेबांचा सन्मान हा कधीच कमी झाला नाही. शेवटी पक्ष बदलत राहतात, लोक येत राहतात, लोक जात राहतात. व्यक्तिगत संबंध मात्र देवेंद्रजीचे कुणाचेच वाईट नाही आहे. दिल्लीत नव्हते, तावडे महत्वाची भूमिका बजावत आहेत. मग राज्यात भविष्यात काही पुन्हा वेगळं काही पॅराडाइम शिफ्ट होतं? काही नाही होतो, आपणच अर्थ करताय. 100% शेवटी मी सांगितलं की आमच्या समित्या आहेत, त्या समित्या निर्णय करतं आणि त्यामुळे याचा काही चिंता करायची गरज नाही. अजून अंतिम निर्णय झालेला नाही खडसे प्रवेशावर, हे मी पुन्हा एकदा तुमच्याकडनं. तुम्ही वारंवार चुकीचं सांगतायत. मी वारंवार तुम्हाला हेच सांगतो आहे की आमची केंद्रीय प्रवेशाची समिती, राज्य प्रवेशाची समिती या सर्व गोष्टीचा निर्णय करतं. सामनामध्ये एक अग्रलेख आलाय सर, अशोक चव्हाणांच्या बद्दल आहे म्हणून तो प्रश्न. त्यांनी असं लिहिले अग्रलेखांनी, संजय राऊतांनी, की दिल्लीत खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पाया पडले, रडले, की भाजपनं सांगितले की तुम्ही आमच्याकडे नाही आला तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. कितपत खरं आहे? सामनाचे अग्रलेख आजकाल कुणीच वाचत नाही. सर, महायुतीच्या जागा वाटपाचं काय? महायुतीच्या जागा आता म्हणजे जवळपास जे काही आमचं चर्चा सुरू आहे, अर्ध्या तासामध्ये निर्णय होईल इतकं अंतिम झाला आहे. आज नाही, अर्धा तास केव्हा आम्ही जेव्हा बसू, आमच्या सर्वांचं एकमत झालं आहे. एक बैठक होईल आणि अंतिम होईल. साताऱ्यामध्येही जवळपास निर्णय झाले आहे. लवकरच ते आपल्याला दिसेल. पण सर, टीका अशी केली जाते राजे समर्थकांकडून की 7 ते 8 भाजपच्या देशभरातल्या यादी आल्यात, मग महाराजांचं नाव नाहीये, त्यामुळे तो प्रश्नचिन्ह आहे. बाकी असं आहे की जसे जसे टप्पे समोर चालले आहे, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, आता ठाणे, पालघर, रत्नागिरी शेवट टप्प्यात आहे, सातारा उशीर आहे. जसे जसे टप्पे येतील तसं समोर जाऊ. काही ठिकाणी त्यांचे रिझर्वेशन होते, काही ठिकाणी अजितदादाचं म्हणणं होतं, काही ठिकाणी एकनाथजीचं म्हणणं होतं. आता आम्ही तसं पुढे जातो आणि एकच फॉर्म्युला आहे. 45+ जिंकण्याकरता महायुती आपसात